सध्या पेरणीचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे काही प्रश्न आहेत म्हणजे पेरणी संदर्भातले असतील किंवा इतर प्रश्न असतील, ज्या अधिकाऱ्यांच्या संबंधित प्रश्न आहेत ते सगळे अधिकारी घेऊन जिल्हाधिकारी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जातात। काय संकल्पना आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एकदम चांगला आहे। यामध्ये आमची मूळ संकल्पना अशी होती की अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी असं आम्ही या उपक्रमाला नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या तालुक्यातील किमान 100 शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मुलाखती घ्याव्या। त्यांना खत मिळालेलं आहे का, पीक कर्ज मिळालेलं आहे का, बियाण्यात काही अडचण आहे का, शेताच्या रस्त्याचा काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं आम्ही प्रत्यक्ष शेतीवर जाऊन पाहणी करतो आहोत। काल जवळजवळ 1000 शेतकऱ्यांच्या मुलाखती आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतात जाऊन घेतलेल्या आहेत आणि आम्ही अधिकाऱ्यांचं याच्यात प्रशिक्षण घेतलेलं आहे। रोडच्या कडेचं नाही तर इंटेरियर शेतामध्ये जाऊन जिथं शेती करतायत त्या ठिकाणी जाऊन ही पाहणी करणं चालू आहे आणि ह्या सर्व प्रश्नाची उकल करतो आहोत। जे प्रश्न तातडीनं सोडवता येतील ते त्याच ठिकाणी आम्ही सोडवतो आहोत आणि जे प्रश्न लिहून घेऊन आम्ही त्याचा आता गोषवारा तयार करून त्या विभागाच्या संदर्भामध्ये त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा हा उपक्रम आहे। बरं, काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे सध्याचे? शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न जे आहेत, एक तरी खतचं शॉर्टेज आहे। युरिया आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा कमी प्राप्त झाला होता, त्याची आम्ही लगेच मागणी नोंदणी केली, आम्हाला ते लगेच प्राप्त झालेलं आहे। काही ठिकाणी पिल्लू म्हणतात आपल्याकडे, लिंकिंग ज्याला म्हणतात की अमुक एक खत घ्या म्हणजे तुम्हाला तमुक एक खत देतो, अशा पद्धतीच्या काही तक्रारी आलेल्या आहेत। काही ठिकाणी चढ्या भावानं विक्री केली किंवा बियाणं चढ्या भावानं विक्री केली, अशा काही शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। ते आता कृषी विभागाच्या माध्यमातून त्या सर्व दुकान विक्रेत्यावर कारवाई करण्याचा आमचा प्रस्ताव आहे। आणि तात्काळ प्रश्न कसे सोडवले जातात शेतकऱ्यांचे? आता काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे, रस्त्याची अडवणूक केलेली आहे। तसंही आता पेरणी समोर असल्यामुळं आम्ही एप्रिल आणि मे मध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये 170 रस्त्याचे प्रकरणं आम्ही ऑन स्पॉट निकाली काढून 220 किलोमीटरचा रस्ता शेतकऱ्यांना मोकळा करून दिला आहे। पण ह्या अधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये ज्या ठिकाणी सांगतात रस्त्याची अडचण आहे तिथंच तलाठी मंडळाधिकारी असतात, त्या संबंधित शेतकऱ्यांना बोलवून ते मोजणी करून त्यांना लगेच रस्ता मोकळा करून रस्ता मोकळा करण्याचं काम आम्ही ऑन स्पॉट करतो आहोत। बाकी पीक कर्जाच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व बँकर्सची मीटिंग बोलवलेली आहे की बँकेचे लोक शेतकऱ्यांना नीट वागणूक देत नाहीत, बराच वेळ बसून ठेवतात, सिव्हिल मागतात किंवा मागचं नील झालं असेल तरी देत नाहीत। अशा ज्या काही अडचणी आल्या त्या मात्र आम्ही आमच्या लेवलवर 2 दिवसामध्ये त्या निकाली काढतो। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, पण हे जिल्हाधिकारी थेट बांधावर येऊन तुमच्या समस्या सोडवत आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? खूप चांगलं आहे, ज्यावेळेस अडचण सोडवत आहे, मेन प्रॉब्लेम तोच आहे ना शेतकऱ्याचा। अडचण अडचणी आहेत सध्या पेरणीच्या? आता मला तर बाकीच्या शेतकऱ्याला त्याची अडचण सोडायलाच पाहिजे। काय सांगाल तुम्ही? जिल्हाधिकारी थेट बांधावर येऊन तुमच्या प्रश्न समस्या? हो, तर आपले पहिले जिल्हाधिकारी असे असन म्हणजे शेतकऱ्याच्या पूर्णपर्यंत सोडवण्यासाठी स्वतः शेतकरी म्हणजे रस्त्यावर जाऊन ते बघू राहिले काय काय समस्या आहे शेतकऱ्यांची। कलेक्टर साहेब म्हणजे पहिले कलेक्टर साहेब असे आहे आपले तर शेतात जाऊन सुद्धा ते प्रॉब्लेम सोडत आहे शेतकऱ्यासाठी। कोणाचा रस्त्याचा प्रॉब्लेम असतात, कोणाचा काय प्रॉब्लेम, स्वतः जाऊन पाणी करतात कलेक्टर साहेब। सर, या सगळ्याचं फलित काय होईल असं आपल्याला वाटतं या योजनेचं? नाही, या योजनेतून ज्या समस्याची नोंद होणार आहे त्या 100% आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। जे जिल्हा प्रशासनाच्या हाती आहेत त्या समस्या 100% आम्ही सोडवणार, त्यासाठी आम्ही बैठका लावलेल्या आहेत। ज्या शासन स्तरावरच्या समस्या आहेत की शासनाची मदत लागणार आहे ते माननीय पालकमंत्री असतील किंवा माननीय आपले मंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही ते शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। सर्व समस्या जरी सुटल्या नसल्या तातडीनं तरी शासन शेतकऱ्यांसोबत आहे हा संदेश या माध्यमातून चालला आहे आणि त्यामुळे शेतकरी खूप समाधानी आहेत। शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला यावं किंवा तहसील ऑफिसला यावं तक्रारी घेऊन याची वाट बघण्यापेक्षा प्रशासनच त्यांच्यापर्यंत गेलं तर त्यांचा वेळ वाचेल, खर्च वाचेल, मानसिक त्रास वाचेल आणि याच्या माध्यमातून निश्चितपणे चांगली सुधारणा होईल। हे होते जिल्हाधिकारी आणि ते थेट शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या थेट बांधावरती जात आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत, त्याला तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत। एवढंच होत नाही तर शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण होत आहे की प्रशासन आपल्यासोबत आहे आणि सोबतच नाही तर ते आपल्या बांधापर्यंत पोहोचलं आहे। कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।